नगरसेवक प्रतिनिधी रमेश गोडबोले मित्रमंडळाच्या वतीने नांदेडच्या देगावचाळ परिसरातील भैयासाहेब आंबेडकर नगर येथील प्रज्ञा करुणा बुद्ध विहाराच्या प्रांगणात भगवान बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध गायक वैभव खुने यांच्या बुद्ध भीमगीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते सुरेश दादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सुरेश दादा गायकवाड व जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले। तर मंचावर बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक सुखदेव चिखलीकर, नगरसेवक प्रतिनिधी सुरेश हाटकर, नगरसेविका ज्योत्स्ना राजू गोडबोले, नगरसेवक सय्यद शोएब मजहर हुसेन, काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर दिनेश निखाते, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत भुसेवाड, नगरसेवक अब्दुल फहीम, अब्दुल मुनीर, नगरसेवक मोहसिन खान, संजय कवठेकर, भगवान येवले उपस्थित होते। कार्यक्रमास परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होते। भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सांगता समारोह आज देगावचाळ येथे संपन्न होत आहे। पूर्ण एक महिना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रबोधनाची जयंती म्हणून ही साजरी होत असते। या जयंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या समाजाच्या प्रश्नावर चळवळीच्या अनुषंगाने आणि इतर सर्व प्रश्नाच्या दृष्टिकोनातून विविध वक्ते वेगवेगळ्या सभांमधून समाजाच्या प्रबोधन करत असतात। बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्हाला प्रेरणादायी आहे। बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्हाला चैतन्य प्रदान करते। बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्हाला सळसळते करते आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्हाला आव्हानाचा सामना करायला शिकवते। त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांच्या स्मृतीला विनम्रपणे अभिवादन करतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। आज दोन्ही जे जयंती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच तथागत गौतम बुद्ध जयंती, हा दोन्हीच्या औचित्य साधून आज आमचे गंगाचाल हसरमध्ये आयोजन होता। त्यासाठी मी आलो आणि माझ्या आण्याचा उद्देश होता कोणी पॉलिटिकल पार्टी किंवा राजकारण से संबंधित नाही, आयोजक होऊ शकतो त्यांचे असोसिएटेड। माझी एम होता की सर्व सामान्य लोक सोबत पोलीस प्रशासन सुद्धा एक समन्वय ठेवून राहिला पाहिजे। तसेच एक समाजमध्ये जे बाबासाहेबांची शिकवण आहे, जे लर्निंग आहे, ते कसा जास्त गेला पाहिजे, हासाठी एक प्रयत्न होता। मी बोलावल्याबद्दल आयोजकचा धन्यवाद करतो। पण मी हा सांगू इच्छितो की हा कॉलनीमध्ये काही छोटा मोठा आयोजन झाला, मी नक्कीच आणण्याचा प्रयत्न करणार, कोणी पॉलिटिकल पार्टी असो किंवा कोणी राजकारण असो। पण हा कॉलनीवर आमचे जास्त लक्ष असतो, जास्त आमचे प्रयत्न असतो की एक सकारात्मक काहीतरी समन्वय साधून सकारात्मक दिशेमध्ये आमचे तरुण मंडळी गेला पाहिजे। गुन्हेगारीवर ना जाता, अननेसेसरली उपद्रवावर ना जाता प्रशासन सोबत समन्वय साधून काहीतरी सकारात्मक काम केला पाहिजे, हासाठी आमचे प्रयत्न असतो। थँक्यू। जयंती निमित्ताने युवकांना काय सांगाल आपण? हा सर्व मेसेज युवकांसाठी होता की बाबासाहेबांची जे शिकवण आहे, त्यांची जे बॉडी ऑफ वर्क आहे, त्यांच्यावर जास्त लक्ष ठेवून कसा आम्हाला एक सकारात्मक दिशामध्ये जायचे आहे, देश निर्माण, समाज निर्माण, स्वतःची कुटुंबासाठी काय जास्त केला पाहिजे। फक्त भाईगिरी, दादागिरी हा सर्व मध्ये ना जाता, ते क्राईमच्या डायरेक्शन मध्ये ना जाता चांगला काम मध्ये जाऊ, हासाठी पण एक कम्युनिटी एंगेजमेंट किंवा पब्लिक पोलिसिंग साठी आमचे प्रयत्न। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या 2570व्या जयंतीनिमित्त संयुक्त असा सांस्कृतिक कार्यक्रमाचा या ठिकाणी प्रभाग क्रमांक 18 देगावचाळ प्रज्ञा करुणा विहार या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक वैभव खुने यांचा बहारदार असा संगीतमय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। जयंतीनिमित्त सर्वांना आम्ही मंगलमय अशा शुभेच्छा देऊ आणि त्यांना एक संदेश देऊ की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। कारण येणाऱ्या काळामध्ये जो समाजावर खूप मोठे संकट येणार आहेत, कारण आपले मनुवादी
लोकांच्या हातामध्ये सरकार गेल्यामुळं, सत्ता गेल्यामुळं यामुळं आपल्यावर मागासवर्गीय विशेषतः एसटी समाजावर अन्याय होत आहेत आणि त्यामुळं समाजाने एकजूट एक संघ राहून येणाऱ्या काळामध्ये अत्यंत जागरूकपणे, कारण राज्यघटनेवर घाला घालण्याचा या ठिकाणी या जातीवादी सरकारने प्रयत्न करत आहे. त्यामुळे समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही तो या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. ते मार्गदर्शक या भागातले लोकप्रिय नगरसेवक रमेशभाऊ गोडबोले यांच्या सहकार्यातून प्रभाग क्रमांक 18 देगावच्या या जुन्या वस्तीमध्ये उत्साहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि तथागत भगवान बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहेत. आता थोड्या वेळापूर्वी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर आणि आंबेडकर चळवळीतले ज्येष्ठ नेते सूर्यदादा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये आणि सुखदेव दादा चिखलीकर या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आनंदाने उत्साहामध्ये भीमगीतांचा कार्यक्रम उत्साहात साजरा झालेला आहे. आणि रमेशभाऊ गोडबोले यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक सुद्धा काढली आणि हे सर्वच एकंदरीत 14 एप्रिल आणि तथागत भगवान बुद्ध या दोन्ही संयुक्त जयंत्या एकत्रित रमेशभाऊ गोडबोले यांनी साजरी केलेली आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो.